बघा, राज ठाकरे साहेबांना मी विनंती एक नागरिक म्हणून करेल. गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होती. आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते. राजकारण आपण बाजूला ठेवू, ती कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांची नागरिक म्हणून अपेक्षा होती. आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं. आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा, त्यामुळे या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं. नागरिकांना असंही वाटतं की दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, पक्ष एकत्र आले पाहिजे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सातत्याने वाटतं. तर त्याचे होर्डिंग सुद्धा नागरिकांना वाटत असतात. तर आपलं काय मत आहे याबाबत? एकत्र यावं नाही? हे बघा, पवार परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं ठाकरे परिवारामध्ये कटुता होती, परिवार लेवलला आमच्यात तशी कटुता नाही. कारण का आपण बघितलं असेल की आपल्या परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा दोन भावाचं पटत नसतं पण एखादी दुःखद घटना एकाच्या भावाच्या घरी झाली तर दुसरा भाऊ किती भांडत असला तरी दुःखद घटना जेव्हा होते तेव्हा एकत्रित येतो. तसं पवार परिवार हे थोडं व्यापक विचाराचं असल्यामुळे व्यक्तिगत लेवलला राजकारण बाजूला ठेवून कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा केव्हा अडचण आली नाहीतर एका सुखाचा कार्यक्रम असेल तर एकत्रित असतो. पण राजकारण हे राजकारण लेवलला आपल्याला करावं लागतं. आणि जे काय बोर्ड लावले ते पदाधिकाऱ्यांनी लावले असावेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना काहींना वाटतं की नाही आपण सतत गेलो पाहिजे, ते त्यांचं प्रेम आहे. नागरिकांना वाटतं नाही वाटत हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभेला जेव्हा आमचे उमेदवार उभे होते आम्हाला खूप चांगलं यश लोकांनी दिलं. म्हणजे लोकांचा पाठिंबा हा विचाराला आणि साहेबांच्या लीडरशिपला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. काय जयकुमार गोरे हक्कभंग प्रस्तावावर तुम्हाला नोटीस बजावला जाऊ शकतो. 15 दिवसात विधानसभा शिस्तभंग समितीसमोर तुम्हाला उत्तर सादर करायचं. माझं एकच मत आहे की गोरेंना मी बोललेलो आहे मीडियाच्या माध्यमातून, गेल्या वेळेसच तुम्ही माझ्या विरोधात हक्कभंग आणला होता आणि तो तिथंच थांबवला, पुढे का नाही नेला? आता जरासं पुढे न्या म्हणजे आम्हालाही लढायला त्या ठिकाणी मिळेल. आणि आम्ही सुद्धा हक्कभंग आणलेला आहे. या विधिमंडळामध्ये जो कोणी हक्कभंग आणतो दोन्ही बाजूला ऐकलं जातं. सत्तेतल्या एखाद्या नेत्याचं तुम्ही ऐकत असाल तर आम्ही सुद्धा तिथं भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आम्ही सुद्धा एक हक्कभंग आणलेला आहे. कारण का हक्कभंग जो गोरेंनी आणला त्याच्यात त्यांनी चुकीची या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट होत असल्याचं आता कळतंय. हॉटेल ताज अँड लँड या ठिकाणी हॉटेल ताज लँड एंडमध्ये ही भेट होतीये, बँड्रामध्ये ही भेट होतीये. त्यामुळे या भेटीला एक विशेष महत्त्व आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.